नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवरती. संजय गांधी निराधार योजना तसेच दिव्यांग बांधव यांच्यासाठी मी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे. तर पावसाळी अधिवेशन आता सध्या सुरू होणार आहे. तर हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. 22 जून ते 10 जुलैपर्यंत हा पावसाळी अधिवेशन सुरू असणार आहे. आणि दिव्यांग बांधव आणि संजय गांधी निराधार योजनेखालील जे श्रावणबाळ आहेत, विधवा पेन्शन योजना आहे, तर यांच्यासाठी जो अनुदान आहे हा 6,000 रुपये. मागच्या वर्षी आपण मागणी केली होती की ह्या सगळ्यांना 6,000 रुपये महिना दिला जायचा. तर बच्चूभाऊकडून यामागे प्रयत्न केला होता आणि त्याद्वारे त्यांना समजवण्यात आलं होतं आणि 2,500 रुपयावर ते मंजूर केलं होतं आणि बाकीचे अनुदान लवकरच वाढवण्यात येईल असं पण सांगितलं होतं. तर आता पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये हा जर विषय मांडला जाईल तर यावर नक्कीच काहीतरी उपाय निघेलच आणि 6,000 रुपये दिव्यांग बांधवांना मिळेल. संजय गांधी निराधार योजनेखालील जे लाभार्थी आहेत त्यांना पण मिळेल, पण यासाठी प्रयत्न करावा लागेल. सरकार सकारात्मक आहे किंवा नाही हे पण आपल्याला समजेल. अधिवेशनामध्ये काही मुद्दे मांडले जाणार तर त्या मुद्द्याद्वारे पण ते काय अडचण येत आहे गव्हर्नमेंटला, काय नाही हे पण ते सांगणार. बच्चूभाऊ या मागे तर करणारच आहेत, म्हणजे जे काही आहे ह्या अधिवेशनामध्ये ते उचल करतीलच. पण आपली पण एक जिम्मेदारी अशी आहे की आपल्या जवळचे जे आमदार खासदार आमदार हे त्या अधिवेशनामध्ये जाणारच. तर आमदार जे ओळखीचे असतील तर लगेच तुम्ही जे आमदार ओळखीचे असतील किंवा नसतीलही तरी तुम्ही आपलं निवेदन त्यांच्यापर्यंत पोचवला तरी पण ते हा विषय अधिवेशनामध्ये मांडू शकतात. आणि समजा चर्चा जरी निघाली अधिवेशनामध्ये तर आपल्याला सरकार सकारात्मक आहे की याच्यावर काय अडचण येत आहे सरकारला, म्हणजे 6,000 रुपये वाढवण्यासाठी किंवा ते या अधिवेशनामध्ये वाढवू पण शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर अधिवेशनामध्ये आपल्याला नक्की समजेल की याच्यावर काय उपाय आहे नाही आहे. आणि खरंच ज्या विधवा महिला आहे, श्रावणबाळ योजनेखालील जे लाभार्थी आहेत, दिव्यांग बांधव आहेत, तर यांना 6,000 रुपये महिना नक्कीच दिला पाहिजे, कारण ह्या सगळ्यांना गरजच आहे. आता दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये झाला आहे, पण जे विधवा महिला आहे, श्रावणबाळ योजनेखालील जे ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांना फक्त 1,500 रुपयेच महिना मिळत आहे. आणि ह्या 1,500 रुपये महिन्यात ह्या महागाईच्या काळामध्ये काहीच होणार नाही. आणि जर आपण लढलोच नाही आणि आवाज उठवलाच नाही तर सरकारला काही घाम फुटणार नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या अधिवेशनामध्येच हे आपले मुद्दे मांडावे लागतील. आणि जे पण जवळचे आमदार वगैरे आहेत तुमच्या जिल्ह्यातले, तर त्यांना निवेदन द्या, त्यांना काहीतरी करा याच्यावर उपाय असं बोला, म्हणजे ते अधिवेशनात थोडासा चर्चा तरी करणार. आणि चर्चा जरी केली तरी सरकारने आश्वासन दिला होता, तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी पावसाळी अधिवेशनामध्ये दिव्यांग बांधवांचे 2,500 रुपये वाढलेले होते. आणि यावर्षी काही ना काही थोडं तरी वाढलं पाहिजे. थोडं का म्हणजे 6,000 रुपयेच वाढल्या पाहिजे असं सगळ्यांना वाटते आणि सगळ्यांना असंच वाटत आहे की पावसाळी अधिवेशनामध्ये ही घोषणा झालीच पाहिजे. नक्कीच होणार, पण याद्वारे आपल्याला सगळं काही म्हणजे सरकारचं काय म्हणणं आहे ते पण बघावं लागेल. आणि ते करतात नाही करत या अधिवेशनामध्येच आपल्याला सगळं समजेल की काय होते काय नाही. त्याच्यामुळे तुमच्या जवळचे जे पण आमदार आहेत तर त्यांच्यापर्यंत निवेदन पोचवा, म्हणजे ते या गोष्टीकडे सकारात्मक विचार करतील आणि नक्कीच यावर मार्ग पण निघेल. आणि सगळ्यांना गरज आहे 6,000 रुपये महिना मिळाला तर जे ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांना पण औषध पाण्याचा खर्च निघते. दिव्यांग बांधव जे आहेत तर त्यांचा पण पूर्ण उदरनिर्वाह या पैशातून होणारच. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे निधी आहे ही वेळेवर म्हणजे तारखेच्या आत मिळाली पाहिजे. 5 तारखेपर्यंत तरी ही निधी अकाउंटला जमा व्हायला पाहिजे, कारण महिनाभर 1 महिना 2 महिने असे निधी लांबवली जाते. आणि लांबवल्यामुळे काही जो खर्च असतो, काही म्हणजे दिव्यांग बांधवांचा खर्च म्हणा, तर ज्येष्ठ नागरिक आहेत, विधवा महिला आहेत, तर यांना ह्या पैशाची गरज असते. तर
माझी सरकारला एवढीच विनंती आहे की 5 तारखेच्या आतमध्ये तरी हा जो निधी आहे हा वाटप करावा आणि आपण सगळ्यांनी सकारात्मक विचार करूया की या अधिवेशनामध्ये काही ना काही वाढीव होईलच. तर ही अपेक्षा धरूनच आजचा व्हिडिओ मी समाप्त करत आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.